नमस्कार. i24 मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रभर पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे कोपरगाव मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा सचिव रोहित टेके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओमकार फोटो स्टुडिओ येथे मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा सचिव रोहित टेके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओळखपत्र वाटपाचा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव भुसे हे होते, तर प्रस्तावना आणि अनुमोदन प्रवीण आभाळे आणि गणेश देवकर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी अरुण कदम, अध्यक्ष गणेशजी दाणे, उपाध्यक्ष महेश नाईक, खजिनदार संजय भवर, सहसचिव प्रवीण आभाळे, संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख भागीनाथजी गायकवाड उपस्थित होते. तसेच संघटनेचे सदस्य गणपत देवकर, गणेश देवकर, सागर पवार, विष्णुपंत सुंबे, ऋषिकेश कासार आदी उपस्थित होते. कोपरगावचे सुप्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर संजय भवर यांचे चिरंजीव अथर्व भवर याने स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळविला. प्रवीण आभाळे यांचे चिरंजीव नील यांनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले. कार्याध्यक्ष अरुण कदम यांची कन्या ईश्वरी कदम हिने स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश मिळविले. तसेच विवेक भैया कोल्हे चषक स्पर्धेत उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. सागर पवार यास महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संघटनेने अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच सागर पवार यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम केवळ पत्रकारांनाच नव्हे तर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देणारा ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी महेश नाईक यांनी आभार मानले.